चला, एस टी महामंडळ भरतीची जाहिरात आलेली आहे. तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. फक्त 10वी पासवरी भरती प्रक्रिया आहे. संपूर्ण डिटेल माहिती पाहूया आपण. भरती कुठली आहे तर मुंबईची भरती आहे. बेस्ट मुंबई एस टी महामंडळाचं बेस्ट म्हणून आहे. त्या बेस्टची बस वाहक या पदाची थेट भरती निघालेली आहे. किती जागा आहेत तर टोटल 364 जागा आहे. किती? 364 जागाची ही भरती प्रक्रिया आहे. 364 जागा कशा प्रकारे आहे तर तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. ऑनलाईन पेपर आहे. त्यानंतर तुमची भरती प्रक्रिया आहे. संपूर्ण माहिती बघूया. 364 रिक्त पदांसाठी सुवर्ण संधी. तुमचं भविष्य बेस्ट सोबत आहे. मुंबईच्या जागा बेस्टच्या जागा आहे. पेमेंट सुद्धा एक चांगल्या प्रकारे याचं पेमेंट आहे. एकूण पद 364 आहे. वेतन अंदाजे 36,000 रुपये दरमहा तुमचं वेतन असणार आहे. मूळ वेतन 22,060 रुपये मूळ वेतन आहे. महागाई भत्ता, घर भाडं, वैद्यकीय भत्ता आणि मोफत बस प्रवास हे सगळं मिळून एकंदरीत अंदाजे 36,000 तुम्हाला वेतन असणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा तुमचा सुरुवात झाली. ऑनलाईन अर्ज करायला 5 जुलै पासून ते 29 जुलै. शेवटची तारीख किती आहे फॉर्म भरायची तर शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची 29 जुलै. 29 जुलै ही शेवटची तारीख आहे. सगळी माहिती देतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपली बॅच सुरू झाली. तुम्हाला मुंबई बेस्टला फॉर्म भरायचा असेल तर बॅच आजच जॉईन करा. फक्त मुंबई बेस्ट साठी 990 रुपये बॅचची फीस आहे. मुंबई बेस्ट तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्यांच्यासाठी बॅच 990 रुपये आहे आणि तुमची बॅच आजच सुरू झालेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर दिला आहे. या नंबरला संपर्क करा. 9552 62 95 63. कोणासाठी बॅच आहे ही बॅच फक्त बेस्ट या भरतीसाठीच बॅच आहे. एस टी महामंडळाची काय बंपर भरती निघणार आहे त्याची वेगळी बॅच आहे. त्याची 1400 रुपये फीस आहे. 990 फीस आहे. या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर आहे आणि बॅच आजच जॉईन करून घ्या. आता बघा 364 पदाचं सामाजिक वर्गीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अराखीव ओपन साठी 142 जागा आहे. कोणासाठी? ओपन कास्टसाठी 142 टोटल जागा आहे. 142. त्यानंतर इकडे बघा ओबीसी साठी 67 जागा आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयासाठी 36 म्हणजे एससीबी साठी 36 जागा आहेत. एससी साठी 34 जागा आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 36 जागा आहेत. भटक्या विमुक्त इतर म्हणजे विजय आहे, एनटीबी आहे, एनटीसी आहे, एनटीडी आहे, एसबीसी आहे या सगळ्या कास्ट म्हणून 27 जागा आहेत. अनुसूचित जमाती एसटी साठी 22 जागा आहेत. महत्वाची अट अनुसूचित जाती एसटी, अनुसूचित जमाती एसटी वगळून इतर सर्व आरक्षित वर्गांसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं बंधनकारक आहे. पडताळणीच्या वेळी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे. तुमची फॉर्म भरायची शेवट तारीख किती आहे? 29 जुलैच्या अगोदरचं तुम्हाला नॉन क्रिमिनल पाहिजे. तुम्ही कास्ट मध्ये असाल, कुठली कास्ट तुमची? तुमची कास्ट ओबीसी असेल, तुमची कास्ट एनटी असेल, एससीबीसी असेल, एसबीसी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागतं. कास्ट कार्ड असेल आणि नॉन क्रिमिनल जर काढलं नसेल तर काढून घ्या. 29 तारखेच्या अगोदर म्हणजे तुमचा फॉर्म भरायच्या अगोदर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता पात्रता काय आहे? तुम्ही या पदासाठी पात्र आहात का? फक्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे फक्त 10वी पास पाहिजे. 50% 10वीला मार्क पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त कितीही चालतात. कमीत कमी 50% 10वीला मार्क असतील तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यासोबत मराठी विषय अनिवार्य आहे. 100 किंवा 50 गुणाचा मराठी विषय तुमचा 10वी मध्ये मराठी विषय असणं गरजेचं आहे किंवा 12वी मध्ये. ठीक आहे. किंवा तुमचं काही एज्युकेशन झालं त्यात एक विषय मराठी असणं गरजेचं आहे. त्यानंतर बस वाहक परवाना तुमच्याकडे असला पाहिजे. प्रादेशिक परिवहन प्राधिकर आरटीएचा महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला आणि नूतनीकरण केलेला वैध बस वाहक परवाना आणि बिल्ला म्हणजे ज्याला बॅच म्हणतो तो तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आणि तुमचं सिलेक्शन बेस्ट मध्ये त्या ठिकाणी वाहक म्हणून होईल. ओके बघा. ठीक आहे. पुढं एक सेकंड. हा ठीक. काय पाहिजे तुमच्याकडे हे परत सांगतो, डबल लक्षात ठेवा. बस वाहक परवाना तुमच्याकडे पाहिजे. त्यामध्ये
RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला आणि नूतनीकरण केलेला वैध असलेला बस वाहक परवाना आणि सोबत आणि म्हणलंय म्हणजे हे सुद्धा बिल्ला म्हणजे ज्याला बॅच म्हणतो आपण ते सुद्धा कंपल्सरी आहे बघा. बस वाहक परवाना आणि बिल्ला बघा, बिल्ला आणि बॅच वेगवेगळं नाही, बॅच बिल्ला तो तुमच्याकडे पाहिजे आणि बस वाहक परवाना तुमच्याकडे पाहिजे. ओके चाल, एवढे झाले बस वाहक पदासाठी शारीरिक मापदंड. आता तिथं उंची सुद्धा दिलेली आहे, तर किमान 154 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी आणि जास्तीत जास्त सुद्धा त्याने उंचीचं मोजमाप तुमचं दिलेलं आहे. म्हणजे तुमची जी हाईट आहे ही जास्तीत जास्त तुमची हाईट पाहिजे 178 सेंटीमीटर. याच्यापेक्षा जास्त एखाद्याची हाईट असेल तर त्याला हा फॉर्म भरता येत नाही असं त्यांनी दिलंय सरळ सरळ. हा, आणि किमान कमीत कमी किती पाहिजे तर 154 सेंटीमीटर ते 178 सेंटीमीटर असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. आणि तुमचं वजन 45 किलो पेक्षा कमी जर असेल तर फॉर्म भरता येत नाही. म्हणजे वजन सुद्धा तुमचं 45 किलो पाहिजे, तुमची हाईट सुद्धा 154 सेंटीमीटर ते 178 सेंटीमीटरच्या मधात पाहिजे, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येतोय. इकडे तुम्हाला वयमर्यादा दिलेली आहे, कोण फॉर्म भरू शकतं त्यांची वयमर्यादा दिली बघा. खुला प्रवर्ग असाल तुम्ही तर 18 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. तुमचं वय कधीपर्यंत पाहिजे तर 29 जुलै रोजी तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्त जास्त 38 वर्ष पाहिजे 29 जुलैला तुमचं. परीक्षा शुल्क दिलेलं आहे, मागासवर्गीय असतील तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत एसटी महामंडळ त्या ठिकाणी बेस्टच्या जागा आल्यात, हा फॉर्म तुम्ही भरू शकता. वय 29 जुलैला तुमचं वय त्या ठिकाणी तेवढं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी. ओके चला, परीक्षा शुल्क दिलेला आहे, फॉर्म भरताय. ओपन मध्ये असाल तर तुमची 1000 रुपये फीस आहे, कास्ट मध्ये असाल तर 900 रुपये फीस आहे. ओपनला टोटल 142 पदं आहेत, कास्टवाल्यांसाठी 222 पदं आहेत. त्यासोबत भरलेली परीक्षा शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही, नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा फीस भरली तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायचंय की मला एक्झाम द्यायची नाही, माझे पैसे वापरते, अजिबात मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं. आता परीक्षाचं स्वरूप कशा प्रकारे आहे लक्षात ठेवा. तुमची एक्झाम असणार आहे अंकगणित, तुम्हाला 10 गुणासाठी अंकगणित आहे. तुम्हाला सामान्य ज्ञान चालू घडामोडी 10 गुणांसाठी आहे. तुम्हाला भाषा ज्ञान मराठी आणि इंग्रजी 10 गुणांसाठी आहे. म्हणजे साधारणतः याचे 10 मार्क, 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न असे तुम्हाला टोटल 30 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक या 10 पैकी 3 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. या 10 पैकी 3 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. या 10 पैकी 3 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. म्हणजे सरासरी त्यांनी दिले महत्वाची 8 परीक्षात पात्र ठरण्यास प्रत्येक विषयात किमान 3 गुण मिळवणे अनिवार्य आहे. म्हणजे या 10 पैकी तुम्हाला 3 मार्क आलेच पाहिजे कंपल्सरी, नसतील तर तुम्ही अपात्र असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमची संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी CBD पेपर असणार आहे. बहुतेक TCS तुमची एक्झाम घेईल, त्याची ऑनलाईन पेपर आहे. तुम्हाला याची बॅच लावायची असेल तर फीस आहे 990 रुपये. किती आहे 990, फक्त बेस्ट कर्म याच भरतीसाठी फीस आहे. ठीक आहे. हा, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर येतोय, नंबरला संपर्क करा. 95 बघा 9552629563 हा जो नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. बेस्ट भरती असं पाठवा, एसटी महामंडळ बेस्ट भरती. तुम्हाला श्री अकॅडमीचा ऍप आहे, हा व्हिडिओ बघता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे किंवा व्हॉट्सअपला लिंक पाठवून जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या, तुम्हाला बॅनर दिसेल बेस्टचं 990 फीस पे करा, तुमची बॅच सुरू होऊन जाईल. ठीक आहे. फक्त तुम्हाला अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भाषाज्ञान, मराठी हे सगळे 30च प्रश्न विचारतात. त्यापैकी 9 मार्क तुम्हाला पडणं कंपल्सरी आहे, तरच तुमची त्या ठिकाणी सिलेक्शन होईल, अन्यथा नाही. ओके, पुढचं पारदर्शकता गुणाचं सामान्य नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणजे आता ह्या भरतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म आले, तर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये तुमची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट, अनेक दिवस ही भरती प्रक्रिया राबवली, त्यामुळे नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. अर्जदारांची संख्या जास्त असल्यास परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात घेतली जाणार आहे.
काठिण्य पातळीमध्ये समतोल राखण्यासाठी सामान्यीकरण प्रक्रिया लागू केली जाणार, ज्याला नॉर्मलायझेशन म्हणतायत. आणि त्यासाठी आता एमपीसी वाली पोरं आंदोलन करताय, तीच आम्हाला ऑनलाईन नको ह्या नॉर्मलायझेशनच्या भानगडीमुळेच आणि अनेक सीटमध्ये परीक्षा होतात त्याच्यामुळेच. यामुळे कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही आणि गुणवत्ता यादी पूर्णपणे पारदर्शक ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता परीक्षेच्या दिवशी नियम पाळायचे. परीक्षेच्या दिवशी सुद्धा तुम्हाला सगळं डिटेल त्यांनी दिले जाहिरातीमध्येच. ओळखीचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट मूळ फोटोसह असणं अनिवार्य त्यांचं म्हणणं आहे. कुठलं एक आणा त्याच्यापैकी. रेशन कार्ड, लर्निंग लायसन हे ग्राह्य धरलं जाणार नाही तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून. त्यासोबत तुमच्या नावात बदल असेल किंवा महिला म्हणून फॉर्म भरणार असाल तर महिलांच्या नावात बदल असेल तर बघा, शासकीय राजपत्र गॅजेट तुम्हाला करायचंय. ऑनलाईन जायचं सीएससी सेंटरला. नावात बदल असेल तर त्यांना मला गॅजेट करून द्या, ज्याला राजपत्र म्हणतात ते करून देतात. किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र महिला असतील तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी चालतं. मग बाकी याची गॅजेटची गरज नाही, कुठलं एक. किंवा कठोर दंडात्मक कारवाई कशासाठी? खोटी माहिती देणं, तोत्यागिरी करणं किंवा गैरवर्तन केल्यास तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल होईल आणि भविष्यातील सर्व भरतीसाठी कायमची तुमच्यावर त्या ठिकाणी बंदी घातली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता एकंदरीत बदली वाहक ते कायमस्वरूपी नोकरीचा प्रवास आहे. आता अनेक जणांचं म्हणणं हे कायमस्वरूपी नोकरी आहे का, तर हो आहे. बघा कसा प्रवास आहे. निवड प्रक्रिया जर पाहिली असेल तुम्ही तर या प्रकारची तुम्ही निवड प्रक्रिया आहे. नंबर 1 आहे निवड प्रक्रिया. ऑनलाईन जी सीबीडी परीक्षा उत्तीर्ण होणं आणि कागदपत्राची अचूक पडताळणी. जी काय तुमची 30 गुणाची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या गुणानुसार तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे. त्याच्यामध्ये निवड झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे. ही तुमची पहिली प्रक्रिया आहे, तिथं तुमची निवड होणार आहे. ओके. बेस्ट वाहक म्हणून तुमची निवड होईल. मग प्रत्यक्ष यादी सुद्धा लावली जाणार आहे. उमेदवारांचा समावेश प्रत्यक्ष यादीत होईल. ही यादी कमाल 2 वर्षासाठी किंवा पदे भरेपर्यंत वैध राहील. कोणी सोडून दिला असेल तर प्रत्यक्ष यादीतले परत त्या ठिकाणी त्यांना नोकरी दिली जाईल. पहिली नियुक्ती. तुम्ही समजा आता निवड झाली तुमची, इथं निवड झाल्याच्या नंतर डायरेक्ट इथं तुमची पहिली नियुक्ती असणार आहे बदली बस वाहक सबस्टिट्यूट कंडक्टर म्हणून तुमची बदली सुरुवातीची नियुक्ती असणार आहे. बदली वाहक म्हणून तुमची नियुक्ती आणि त्याच्यानंतर कायमस्वरूपी तुमचं पद असणार आहे. बदली कालावधी संपल्याच्या नंतर समाधानकारक काम, चांगली वर्तणूक आणि उपस्थितीच्या आधारे कायमस्वरूपी तुम्हाला पदावर घेतलं जाणार आहे. तुम्ही बेस्टचे कायमस्वरूपी त्या ठिकाणी कर्मचारी होणार आहे. सुरुवातीला तुमची नियुक्ती बदली कर्मचारी म्हणून असणार आहे. बदली वाहक म्हणून त्या ठिकाणी कंडक्टर म्हणून असणार आहे बदली वाहक. ओके. चला इतकी माहिती. अर्ज करायचा आहे. दिसतंय तुम्हाला इकडं बेस्ट अप्लाय ऑनलाईन अर्ज. आपला अर्ज आजच निश्चित करा. तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे बघा, bestundertaking.com ही जी वेबसाईट आहे, वेबसाईटला जा. अर्ज कुठं करायचा या वेबसाईटला जायचं. गेल्यानंतर रिक्वायरमेंट नावाचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचंय आणि शेवटची तारीख तुमची 29 जुलै आहे लक्षात ठेवा. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरताय तिथून फॉर्म भरा किंवा मोबाईलवर सुद्धा ही वेबसाईट टाका. तिथं रिक्वायरमेंटवर क्लिक करा, फॉर्म येईल तो फॉर्म व्यवस्थित सगळा भरून द्या. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. लक्षात ठेवा. आणि आपली बॅच जॉईन नसेल केली तर आजच बॅच जॉईन करून घ्या किंवा व्हॉट्सअपला एसटी महामंडळ बेस्ट बॅच म्हणून पाठवा, कारण याची बॅचची फीस 990 आहे. आणि महाराष्ट्र जी काय बंपर एसटी महामंडळ भरती येत आहे त्याची बॅचची फीस 1440 रुपये आहे. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही बॅच ज्यांना जॉईन करा ती जॉईन करा. आपला नंबर दिला त्या नंबरला संपर्क करा. व्हिडिओ आवडला तर सर्वांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.